कामाख्याला रेड्यांची कंजुरी, महाराष्ट्राला शाकाहारी मंजुरी. महाराष्ट्रात सरकार बळी चढवूनच स्थापन झाले होते. त्या कटात मुलुंडच्या सर्किटपासून दिल्लीतील राष्ट्रपतीपर्यंत सर्व सहभागी झाले होते. लोकसभा, मुंबई, उत्तर पश्चिमचा कोर्टात निकाल लागला की सर्व काही आरशासारखे स्वच्छ निर्मळ होईल. प्रश्न कोणी काय खावे, काय करावे हा आहे. छत्रपती शिवरायांनी गुरु म्हणून संत तुकाराम महाराजांना नजराणा पाठविला होता. महाराजांनी तो घेतला नाही, म्हणून राजे दूर देऊगावी कीर्तनातच भेटायला गेले. तेव्हा यौवनांनी गराडा घातला. त्याचवेळी राजांनी राजधर्म सोडून अध्यात्माकडे येण्याचे महाराजांना सांगितले. तेव्हा गुरु महाराजांनी त्यांना राजधर्माची दीक्षा दिली. ईश्वराने हाती तलवार सोपविली आहे, लढाई हाच तुमचा धर्म आहे असे स्पष्ट सांगितले. माता जगदंबेने दिलेल्या भवानीची तृष्णा यौवनांच्या रुधिरेनेच तृप्त होईल. तिला उसाचा रस पाजणे योग्य होणार नाही. राजे म्हणतात, आता यौवनांच्या वेड्यातून सुटायचे कसे? तेव्हा तुकोबाराय म्हणतात, ज्याचे त्याचे कर्म ज्याने त्याने करावे. शाकाहारी असलो तरी श्रीहरी रक्षणासाठी समर्थ आहे. तुम्हाला मात्र हिंसा करायची ईश्वराचीच आज्ञा आहे. त्यानेच रयत, साधू, संत, पशु, पक्षी, गाय, ब्राह्मण यांची रक्षा होईल. विठ्ठला तूच आता मायेबाप म्हणताच सर्व श्रोते मंडळी शिवरायांसारखी दिसू लागली. यौवनांना समजेना शिवाजी राजा कोण. त्यांनी ज्याला पकडून नेले तो तुकोबारायांचा राग करणारा मंबाजी निघाला. राजे लाल महालात सुखरूप पोहोचले. मांसाहार बंदी, दारूबंदी असले उद्योग नकोत. झिंग आलेल्यांचेच असले उद्योग म्हणायला हवेत. सत्तेच्या नशेने तेच राज्यात सरकार आले आहे. त्यासाठी कपडे बदलून फिरावे लागले. राज्यात काही लाख मटण विक्री दुकानांचे परवाने व काही लाख दारू विक्रीचे परवाने दिले आहेत. त्यांचे कमिशन कोणापर्यंत पोहोचते याचा शोध घेण्याचे काम चालू आहे. लोकांना मूर्ख बनवायचे उद्योग आहेत. मांस विक्रीचे दुकानदार मेथी, कोथिंबीर, टमाटर, काकडी विकणार आहेत काय? फतवे काढणाऱ्यांनी याचा सोक्षमोक्ष लावायलाच हवा. मित्रो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.